अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल टेक्निक। ही टेक्निक तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण करेल। तुमच्या मनात असणारी कुठलीही अशी इच्छा असेल की जी इच्छा पूर्ण होता राहत आहे, म्हणजे अशी एखादी इच्छा जी 90% येते, 80% येते, अगदी असं वाटतं की आत्ता या क्षणात माझ्यासोबत हे घडेल किंवा आत्ता या क्षणात मला हे मिळेल, पण तिथून रिटर्न यावं लागतं। बऱ्याच वेळा असं घडतं की आपण एखादं काम घेऊन समोरच्या व्यक्तीकडे जातो, तो आपल्याला सांगतो उद्या तुमचं काम होणार, परवा तुमचं काम होणार, 2-3 दिवस जातात, महिना जातो, पण ते काम अपूर्ण राहतं। असं अडलेलं काम पूर्ण होण्यासाठी मनात असणारी कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी ही टेक्निक तुम्हाला यूज करायची आहे। मी स्वतः केलेला हा उपाय आहे। मला या उपायाचा तुम्हाला खरं सांगते फक्त 3ऱ्याच दिवशी अनुभव आला आणि आज सगळ्यांसोबत मी ही जी टेक्निक आहे ती शेअर करत आहे। अत्यंत पॉवरफुल आहे। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय जे आहेत ते खूप पॉवरफुल असतात। फक्त त्यामध्ये पॉझिटिव्ह राहणं, पॉझिटिव्ह माइंड असणं खूप महत्त्वाचं आहे। कारण इथे असं असतं जे तुम्ही पॉझिटिव्हिटीने व्यक्त करता ते तुमच्याकडे परत येतं। मग जर तुम्ही पॉझिटिव्ह व्यक्त केलं तर पॉझिटिव्ह येणार, तुम्ही जर निगेटिव्ह व्यक्त केलं तर निगेटिव्ह येणार। बघा आत्ता जो उपाय किंवा जी रेमेडीज मी तुम्हाला सांगणार आहे ही तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, तुमच्या मुलांसंदर्भातील विवाह असेल, नोकरी असेल, म्हणजे तुमच्या मुलांसंदर्भातील कुठल्या इच्छा असतील तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, म्हणजे कुठल्याही तुमच्या इच्छा असेल तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला ही टेक्निक यूज करायची आहे। फक्त त्याच्यासाठी लागणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे पेन। ब्लू रंगाचा, हिरव्या रंगाचा, लाल रंगाचा किंवा मग पिवळ्या रंगाचा तुम्हाला पेन घ्यायचा आहे। तुम्ही ग्लिटरवाला घेऊ शकता, तुम्ही मार्कर पेन घेऊ शकता, ठीक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक पांढऱ्या रंगाचा कागद लागणार आहे। आता तुम्ही म्हणाल की काही रेषा असणारा कागद घेतला तर चालेल का? बघा बऱ्याच वेळा बाजारात कोरी वही मिळते, तुम्ही ती घ्या, नसेलच तर मग एक रजिस्टर घ्या ज्याच्यावरती रेषा असतात, ते घेतलं तरीही चालेल, ठीक आहे। बाजारातून एक वही, एक रजिस्टर तुम्हाला आणायचं आहे आणि त्याच्यासोबत जे कलर सांगितलेले आहेत त्यातील एक पेन आणायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला जो दिवस आवडतो त्या दिवसापासून तुम्ही सुरू करा, पण त्याच्या अगोदर 1-2 दिवस घ्या, माइंड पूर्ण पॉझिटिव्ह करा, स्वतःला पूर्ण शांत करा, पूर्ण पॉझिटिव्हिटीने हा उपाय करायचा आहे। आता मी तरी हा उपाय जेव्हा केला होता तेव्हा गुरुवारपासून सुरू केला होता। आता माझ्यासाठी मला गुरुवार खूप लकी वाटतो किंवा माझ्यासाठी गुरुवारचा दिवस हा खूप महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे मी गुरुवारच्या दिवसापासून या उपायाची सुरुवात केली होती, ठीक आहे। तुम्ही कुठल्याही दिवशी केली तरी चालेल। सगळ्यात अगोदर जी वही किंवा जे काही पेन घेतलेलं आहे ते घेऊन तुम्हाला हा पेन घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले स्टार्टिंगला तुम्हाला तुमची जी विश आहे ती विश लिहायची आहे। विश फक्त एकदाच लिहायची आहे। जी इच्छा असेल ती इच्छा एकदाच लिहायची आहे, पण ती इच्छा पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे। आता समजा मी ही रेमेडीज करत आहे नोकरी लागण्यासाठी, तर मी इथे लागणार मला खूप चांगल्या पगाराची नोकरी लागलेली आहे। त्याच्यानंतर जर तुम्ही विवाहासाठी करत असाल तर तुम्हाला लिहायचे माझा खूप चांगल्या ठिकाणी, खूप चांगल्या स्थळी विवाह जुळलेला आहे। तुम्ही हा उपाय करत असाल प्रमोशनसाठी, माझं जे प्रमोशन आहे ते खूप जास्त रुपयांनी वाढलेलं आहे आणि माझं जे प्रमोशन आहे ते माझ्या मनासारखं आणि खूप चांगल्या रुपयांनी वाढलेलं आहे। समजा तुम्ही हा उपाय करत असताल तुमच्या मुलीच्या लग्नासाठी, तर तुम्हाला लिहायचं आहे माझ्या मुलीचा विवाह खूप चांगल्या ठिकाणी जुळलेला आहे। मुलाच्या नोकरीसाठी करताय, माझ्या मुलाला खूप चांगली नोकरी लागलेली आहे। फ्लॅटसाठी, घरासाठी करताय, माझं स्वतःचं हक्काचं घर झालेलं आहे, माझं स्वतःचं हक्काचा फ्लॅट झालेला आहे। जे काही असेल ते तुम्हाला फक्त लिहायचं आहे एका वाक्यात आणि त्याच्या खाली 21 वेळा मोजून त्याच्या खाली 21 वेळा तुम्हाला लिहायचं आहे थँक्यू युनिवर्स, किंवा तुम्ही लिहू शकतात ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे। पुन्हा खाली लिहायचं ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे।
ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे. 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 हे तुम्हाला मोजून 21 वेळा लिहायचं आहे. किती? 21. 20 लिहिली की त्याच्या खाली तुम्हाला ब्रह्मांड मी तुमची खूप आभारी आहे हे तुम्हाला 21 वेळा लिहायचं आहे. इच्छा फक्त पॉझिटिव्हिटीने एकदा आणि त्याच्या खाली हे लिहायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, वहीचं पान आणि जे काय असेल वही बंद करून द्यायची आणि अगदी 2 मिनटं असं शांत बसायचं आणि ते चित्र डोळ्यासमोर उभं करायचं की मला खूप चांगल्या ऑफिसमध्ये, खूप चांगल्या कंपनीमध्ये, खूप चांगल्या पगाराची नोकरी लाभलेली आहे आणि खरंच तिथलं वातावरण खूप चांगलं आहे, पगार चांगला आहे, मी खूप खुश आहे. विवाहासाठी करताय, माझ्यासाठी मला जसा हवा होता तसा मुलगा भेटलेला आहे आणि माझं लग्न जे आहे ते खूप चांगल्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होत आहे. असं तुम्हाला पुढे डोळ्यासमोर चित्र उभं करायचं आहे. म्हणजे जे काय असेल ते पूर्ण पॉझिटिव्हिटीने तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे. सलग 21 दिवस हा उपाय करायचा. किती? 21 दिवस. आता गुरुवारपासून सुरू केला. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार असे सलग 21 दिवस पूर्ण होईपर्यंत हा उपाय करायचा. रोज एकाच टायमाला हा उपाय करायचा. सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा किंवा रात्री. तुम्हाला जो टायमिंग कम्फर्टेबल वाटत आहे त्या टायमाला तुम्हाला हा उपाय 21 वेळा करायचा आहे. 21 दिवसांच्या आत तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल की ज्या इच्छा माझ्या वर्षांपासून अपूर्ण होत्या त्यात काहीतरी क्ल्यू मिळते किंवा माझी ती इच्छा, म्हणजे मला माहितीही नव्हतं की ती इच्छा माझी कधी पूर्ण होईल, ती इच्छा ही पूर्ण झाली. बघा, हा उपाय मी जेव्हा करायला सुरुवात केली, खरं सांगते तुम्हाला, म्हणजे तिसऱ्याच दिवशी माझ्या 2 इच्छा होत्या आणि 2ही इच्छा पूर्ण झाल्या होत्या. खूप पॉवरफुल उपाय आहे. मी तुम्हाला सांगते, माझी एक मैत्रीण आहे आणि तिचं ॲक्च्युली लव्ह मॅरेज, म्हणजे तिला लव्ह मॅरेज करायचं होतं. घरी त्यांच्या अरेंज मॅरेजचं चाललं होतं. तर तिचे वडील जे आहेत ते ऐकत नव्हते ॲक्च्युली आणि तिने ही सेवा केली होती, माझ्याचकडनं घेतली होती आणि तिने ही सेवा केली होती. आणि तुम्हाला मी सांगते, तिला खरं तर तिने 21 दिवस केलं, लेट्स गो केलं. बघा, 21 दिवस झाल्यानंतर पुढे करायचं नाही, लेट्स गो करायचं, म्हणजे सोडून द्यायचं, विसरून जायचं. त्याच्या पुढे तुम्हाला अनुभव येईल. बऱ्याच लोकांना 21 दिवसातही अनुभव येईल, बऱ्याच लोकांना त्याच्या पुढेही अनुभव येईल. तर तुम्हाला नंतर कळेल की मी ती सेवा तेव्हा केली, खरंच मी ते मनापासून केलं आणि त्याचं हे फल मला मिळालं. सेम तिचं तसं झालं. खरं तर तिने 21 दिवस ही सेवा केली, पण बघा जसा प्रॉब्लेम असतो, जसे प्रश्न असतात, लगेच काही सुटत नाही. आता तिचं थोडंसं खूपच मोठं होतं. 21 दिवस पूर्ण झाले आणि त्याच्यानंतर 2-3 महिने गेले आणि मग त्याच्यानंतर घरचे ॲग्री झाले. न होणारी गोष्ट होती पण ती झाली आणि तेव्हा तिने मला सांगितलं की फक्त ही गोष्ट याचमुळे झाली, याच उपायामुळे किंवा याच उपायाने मला खूप चांगला अनुभव आला, खूप चांगला रिझल्ट मिळाला. खरं तर मी एक व्हिडिओ याच्यावरती शेअर केलेला आहे, खूप जुना आहे मला वाटते आणि बऱ्याच लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स केलेल्या आहेत. बऱ्याच लोकांची खूप चांगली कामंही झालेली आहेत. तर ज्यांच्याही कितीही कठीण इच्छा असतील किंवा कामात सतत अडथळे येत असतील त्यांनी सलग 21 दिवस ही सेवा करा. 21 दिवस झाल्यानंतर ती वही ताई कुठे ठेवायची? कुठे? कपाटावर ठेवा, कुठेही ठेवा. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ती वही रद्दीत टाका किंवा जाळून टाकली तरी चालेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे.